तर तुळजापूर शहरात आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा भव्य शिल्प साकारलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे विश्वस्त मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी या स्थळाची पाहणी केली। तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या 1865 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। पुढील 3 वर्षात मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा विश्वस्त राणा जगजितसिंग पाटलांनी विश्वास व्यक्त केला। या संदर्भात मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या 1865 कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य सरकारकडून आता प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे आणि तुळजापुरात हा जो भव्य आराखडा जो आहे तो साकारण्यात येणार आहे। आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर भव्य असा बगीचा उभारण्यात येणार आहे। तसंच साईडला आपण बाजूला जर पाहिलं तर रामदाराचा भव्य असा मोठा एक तलाव या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी देखील वॉटर ऍक्टिव्हिटीज असणार आहेत। त्याचबरोबर दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर समोर आता आपण जो हा डोंगर पाहतोय त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी भवानी तलवार देतानाचा एक शिल्प जे आहे ते साकारण्यात येणार आहे। जवळपास 108 फूट उंचीचं हे शिल्प जे आहे ते असणार आहे। या संदर्भात मित्राचे उपाध्यक्ष भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील जे आहेत ते या ठिकाणची पाहणी करतायत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। दादा, कसं हे सर्व शिल्प असणार आहे, काय नेमकं कधीपर्यंत ह्या कामाला सगळी सुरुवात होईल? आपण सांगितल्याप्रमाणे महाद्वारातून आपण जेव्हा आईचं दर्शन घ्यायला आत जातो, द्वारात उभं राहिल्यानंतर समोर बघितल्यानंतर ही 108 फीटची मूर्ती आपल्याला या टेकडीवरती दिसणार आहे। त्याचं नियोजन असं आहे की खाली बेस साधारण 3 मजली इमारती एवढं असेल आणि तिथे म्युझियम असणार आहे, अद्यावत संग्रहालय असेल आणि वरती साधारण 13 मजली इमारत जेवढी उंच असते तेवढं मोठं शिल्प असणार आहे आई महाराजांना तलवार देतानाचं। आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहेत असं ते शिल्प असणार आहे। आणि शेजारीच रामदारा तलाव आहे आणि नॅशनल हायवे आहे। नॅशनल हायवे पासून या टेकडीपर्यंत भव्य असा 22 एकरांचा बगीचा आपण प्रस्तावित केलेला आहे। आणि इथे आल्यानंतर भाविक जे आहेत त्यांना पायऱ्याने वरती जाता येऊ शकेल किंवा व्हेकलचं पण नियोजन आपण करतोय दिव्यांगांसाठी, जे वयस्कर आहेत, वडीलधारी आहेत त्यांच्यासाठी म्हणून। तर असं ते नियोजन आहे। महत्वाचा भाग हा आहे की एवढा मोठा प्रकल्प करत असताना महाराष्ट्रातील जनता देखील यात सहभागी व्हावी असा आपला विचार आहे। त्या बाबतीतलं नियोजन आता चाललंय की कशा पद्धतीने नेमका सहभाग घेता येऊ शकेल। पण प्रत्येकाला वाटायला हवं की हे भव्य शिल्प जे आहे, हे जे मोठंच्या मोठं आपण स्मारक उभं करतोय, प्रेरणा देणारं, प्रचंड ऊर्जा देणारं स्मारक राहणार आहे। तर यातला आपण भाग आहोत असं प्रत्येकाला वाटावं, या अनुषंगाने आपण संधी उपलब्ध करून देणार आहे। त्या बाबतीत काही दिवसामध्ये मी अजून अधिक सांगू शकेन। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, तुळजापूर, धाराशिव।